नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही खूप रडत असते, तर संगीता तिला समजावते आणि सोहमसुद्धा समजावून परत आत जातो. तेव्हा संगीता कलाला म्हणत असते की बाळा, अगं मला माहिती आहे की तुला आता काय वाटत असेल, तुझ्या मनाची काय असे हाल होत असेल. तेव्हा नैना आणि राहुलसुद्धा तेथेच असतो. नैनाला मात्र काही फरक नसतो. अगदी रागाने ती कलाकडे पाहत असते आणि राहुलला तर आनंद होतच असतो. दिनकर म्हणतो की अगं कला, शांत हो बाळा. तेव्हा संगीता म्हणते की सरोज मॅडम का असे वागतात, काही समजत नाही, काही समजेनासे झाले. अहो काय काय त्यांनी कलाबद्दल गैरसमज करून घेतलेत. आपल्या कलामुळे त्यांच्या अद्वैतरावांचं वाईट होतं आणि आजपर्यंत आपल्या कलामुळे चांदेकरांच्या घरात किती चांगल्या गोष्टी झाल्यात ते त्यांना कळेनासे झाले हो. त्यामुळे कला तू येतेस थांब, मी आता जाते आणि त्यांच्याशी बोलूनच येते. संगीता मात्र उठणार तोच कला म्हणते की नको आई, त्यांचा तरी काय दोष आहे ग, आज आपल्यामुळे, आपल्या ह्या दुकानामुळे त्यांची ही अवस्था झाली, मग त्यांना राग येणं ही साहजिकच आहे. त्यांच्या मुलाची आज काय अवस्था झाली ती आपल्यामुळेच झाली, मग आपणच कारणीभूत आहोत ना. आणि रागाच्या भरात माणूस काय बोलतो हे या आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे प्लीज आई, तू त्यांना काही बोलू नकोस. अगदी मोठेपणाने कला ही आई बाबांना सांगते. तेव्हा दिनकर म्हणतो की बाळा, अगं हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. अगं तू त्यांची परिस्थिती समजून घेते, मग खरं तर त्यांनी सुद्धा तुझी परिस्थिती समजून घ्यायला हवी. कला म्हणते की अहो बाबा, माझी अपेक्षा सुद्धा नाही की त्यांनी मला समजून घ्यावे, परंतु चांदेकरची स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला आणि जी काही आज त्याची ही परिस्थिती झाली ती आपल्या दुकानामुळे झाली. अहो त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि माझा जीव वाचवला. त्याच वेळेस त्याला अटॅक आला, त्यामुळे जोपर्यंत ते आता शुद्धीवर येत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन नाही मिळणार, म्हणून कला खूप रडत असते. बाबा अहो मला त्याला बघायचे, एकदा तरी मला त्याच्याशी बोलायचे, म्हणून कलाच्या जीवाची खूप तळमळ सुरू असते की कधी ती अद्वैतला बघेल. तेव्हा दिनकर म्हणतो की बाळा, अगं रडू नकोस. कला म्हणते की बाबा, जोपर्यंत मी त्याची माफी मागत नाही, जोपर्यंत पूर्णपणे बरा होत नाही, परिस्थिती ही जोपर्यंत शांत होत नाही, जोपर्यंत मी त्याच्याशी बोलत नाही आणि जोपर्यंत ही सर्व व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्याच्याशी बोलणं जरा मला अवघडच होईल. अगं आई, मी काय करू तूच सांग, की कशी मी त्याला भेटू हेच मला नाही कळत. आता काही झाले तरी मला चांदेकरला भेटायचं, म्हणून कला पुन्हा रडायला सुरुवात करते. तेव्हा आबा हे अंबाबाईला हात जोडतात आणि आबा, हे जे काही होते ते अगदी थांबव ग, माझ्या नातवाच्या जीवाचे रक्षण कर ग. अगं आई, तूच त्याला ह्या संकटातून बाहेर काढू शकते, त्याचं तू रक्षण कर. तेवढ्यात रजनी येते आणि आबांना म्हणते की आबा, अहो किती वेळ तुम्ही असे आता इथे बसून राहतात, अहो थोडा वेळ तुम्ही तुमच्या खोलीत पडा, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा आबा म्हणतात की नाही गरज नाही, जोपर्यंत माझा अद्वैत ठीक आहे तोपर्यंत खरंच मला हे समजत नाही, तोपर्यंत मला नाही बरं वाटणार. आणि तेवढ्यात सोहम घरी येतो. तेव्हा सोहमला बघून रजनी म्हणते की काय सोहम, अरे तू तर येथे आत्ताच. आबा म्हणतात की काय रे सोहम, काय झालं, तू इथे आला, काही गंभीर आहे का, काही घडले का. तेव्हा सोहम आबा आणि आईला म्हणतो की शांत राहा जरा, पण रजनी कुठे ऐकायला तयार असते. रजनी म्हणते की अरे सोहम काय झाले सांग पटकन. सोहम म्हणतो की आता तुम्ही शांत व्हा, अगं दादा आता ठीक आहे आणि त्याला शुद्ध सुद्धा आली. ते ऐकून आबा आणि रजनी यांना खूप आनंद होतो. तेव्हा सोहम म्हणतो की हेच सांगण्यासाठी मी घरी आलो होतो आणि आता डॉक्टरांनी सांगितले की काळजी करण्यासारखं काही नाही आणि आता त्याच्या जीवाचा धोका सुद्धा टळला. तेव्हा आबा खुश होऊन रजनीला म्हणतात की हे बघ रजनी, लगेच अंबाबाई समोर दिवा लाव, हे सर्व घडले ना तिच्यामुळेच घडले. तर रजनी म्हणते की हो आबा. आणि सोहमला म्हणते की सोहम, अरे तिकडे काय चालले आम्हाला काहीच कळत नव्हतं, त्यामुळे आमचा जीव अगदी टांगणीला लागला होता. तर आबा म्हणतात की हे बघ सोहम, येथे माझ्याजवळ बस. तर सोहम खाली बसतो. आबा त्याला घाईने विचारतात की अरे सोहम, डॉक्टर काय म्हणालेत रे. तेव्हा रजनी सुद्धा अगदी खळखळून रडत असते की अरे सोहम, तेथे काय झाले, कसे झाले ते सर्व एकदा मला सांग ना. तेव्हा लगेच सोहम म्हणतो की हो आई, मी सगळं सांगतो, पण प्लीज तू रडायचं तरी थांब. आणि लगेच सोहम सांगायला सुरुवात करतो. आम्ही तिकडे गेलो तेव्हा ऑलरेडी दुकानाला आग लागलेली होती आणि घडलेला सर्व प्रसंग सोहम हा आबा आणि रजनीला सांगत असतो की अद्वैतने कलाला वाचवले आणि परंतु कला तर बाहेर आली, परंतु अंबाबाईचा फोटो आतमध्ये राहिला होता आणि लगेच अद्वैत आपल्या जीवाची पर्वा न करता आतमध्ये गेला आणि लगेच तो फोटो घ्यायला लागला. तर त्याला खूप त्रास होत होता आणि कला सुद्धा त्याला वाचवायला परत आतमध्ये गेली आणि अद्वैतला त्याला वाचून ती बाहेर घेऊन आली आणि दोघांनी एकमेकांचा जीव वाचवला. आणि त्या धुरामुळे आपल्या अद्वैतला खूप त्रास झाला आणि कलावहिनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्याला हॉस्पिटलमध्ये घाईने रिक्षामधून घेऊन गेली आणि आता
आता अद्वैत दादाचा आपला सुखरूप असा जीव असला. आणि हे ऐकून आबा खुश होऊन म्हणतात की मी तुम्हाला म्हणत होतो की ह्या दोघांची लग्नगाठ अंबाबाईनेच बांधलेली आहे म्हणून. नवरा आपल्या बायकोचं संरक्षण करतच असतो, परंतु बायको सुद्धा वेळोवेळी आपल्या नवऱ्याचं संरक्षण करत असते. पण आपल्या कलाने मात्र तिच्या ताकदीनं अद्वैतला त्या संकटातून बाहेर खेचून आणलं. तेव्हा रजनी तर अगदी खुश होऊन म्हणते की कलाने जो काही प्रसंग म्हणजे धावदान दाखवलं ते अगदी कौतुक करण्यासारखं आहे. अगदी खुश होत तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असते. आणि आबा मी लगेच येते, देवासमोर दिवा सुद्धा लावते आणि साखर सुद्धा ठेवते. रजनीच्या जीवाची सुद्धा खूप घालमेल असते. आबा खुश होऊन देवी आईला म्हणतात की अगं आज तू माझ्या सुनेच्या रूपाने माझ्या नातवाचं रक्षण केलं आणि असंच त्यांच्या संसारात तू कायम लक्ष ठेवून राहा आणि माझ्या अद्वैतची तब्येत ही वेळेवर खरंच चांगली सुधारून दे. त्यानंतर इकडे सरोज ही अद्वैतकडे येते. अद्वैतच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते की बाळा अरे बरा आहेस ना, बाळा अरे बरा आहेस ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो अगं आई हो. तेव्हा सरोज म्हणते की हे बघ बाळा आता कुठलाही हलगर्जीपणा करायचा नाही, आपल्या तब्येतीची फक्त काळजीच घ्यायची. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई मी काळजीच घेईल. सरोज म्हणते की अरे आई काळजी घेईल मी आई असं म्हणशील आणि सोडून देशील, स्वतःची काळजी तू घ्यायचा नाही. आणि जर तुला काही झालं तर माझी काय अवस्था होते याचा विचार केलास का तू? अरे तुला असं नाही बघवत रे मला. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई अगं मी बरा आहे आता, मी तुला म्हंटलो ना तू त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस आणि अजिबात तू डिस्टर्ब होऊ नकोस. तेव्हा सरोज म्हणते की नाही होणार आणि त्याचा हात हातामध्ये घेऊन प्रेमाने फिरवते. तेव्हा अद्वैत विचारतो की खरे कुठे आहे. तेव्हा सरोज म्हणते की ती घरी गेली. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय आई कसे शक्य आहे. तर लगेच सरोज म्हणते की कसे शक्य आहे म्हणजे तुझी अपेक्षा होती का तिने इथे थांबावी म्हणून, त्यामुळे हे बघ तू अशा कोणत्याही अपेक्षा ठेवू नकोस. एका अर्थाने ती मुलगी येथे नाही हे तुझ्यासाठी खूप चांगलं आहे, त्यामुळे प्लीज आता कोणताही तू विचार करू नकोस, आराम कर मी आहेच येथे. म्हणून सरोज लगेच बाहेर निघून जाते. तेव्हा अद्वैत विचार करतो, त्याच्या मनाला वाईट वाटतं की इतकं सगळं होऊन सुद्धा खरे घरी निघून गेली, तिला माझा एकाही सेकंदाने विचार आला नसेल का, अशी कशी वागू शकते ती, काय हे शक्यच नाही. त्यानंतर लगेच सरोज बाहेर येते तर सर्वजण उठून उभे राहतात. सरोज रागाने राहुलला म्हणते अद्वैत आत्ताच शुद्धीवर आला, मी तोपर्यंत डॉक्टरांशी बोलून येते, पथ्य पाणी औषध विचारून येते, त्याला जर काही लागलं तर तू त्याच्या शेजारी बस. तर राहुल म्हणते की हो मामी मी लगेच जातो. तेव्हा नैना म्हणते की सरोज मामी मी सुद्धा आहे, तुम्ही डोंट वरी. तेव्हा सरोज रागाने म्हणते की नैनाला की तू आणि तुझी बहीण दोघी सुद्धा माझ्या समोर उभे राहण्याच्या लायकीच्या नाहीत आणि जर तुला या घरात राहायचे असेल तर माझंही काम तुला करावे लागेल. ह्या मुलीला अद्वैतला भेटून सुद्धा द्यायची नाही. तेव्हा सरोज लगेच रागाने जायला निघते, परंतु सरोज जेव्हा जवळ येते तर नैनाला म्हणजे नैना हो म्हणत असते की मी नाही जाऊन देणार. परंतु कला जवळ जेव्हा येते तर कला म्हणते की संगीताला की आई मला अद्वैतला भेटल्याशिवाय जरा सुद्धा चैन नाही पडणार. सरोज लगेच थांबते आणि म्हणते की नाही ना चैन पडणार, मग नको ना पडून देऊस, पण उगाच नाटकं करू नकोस, मी तुला अद्वैतला नाही भेटून देणार आणि रडारड तर अजिबात करायची नाही. तेव्हा संगीता म्हणते की सरोज मॅडम अहो मला काय वाटते, परंतु सरोज कुठे संगीताचं सुद्धा ऐकून घेते आणि तोऱ्यात जाते. त्यानंतर इकडे राहुल अद्वैत जवळ आत येतो, परंतु राहुलला मात्र बघून अद्वैत डोळे झाकून घेतो. तर इकडे बाहेर कलाला खूप वाईट वाटते. तेव्हा संगीता म्हणते की कला बाळा त्यांना काही बी म्हणून दे, परंतु तू मात्र अद्वैत रावांना भेटण्यासाठी आज जा, मी आहेच इथे उभी, बघूयात का कोण काय करते, तर तू जा आतमध्ये आणि भेटून ये. तेव्हा कला ही जायला निघते तर लगेच नैना पुढे येते आणि हात आडवा घालते की थांब कला असे धमकावून म्हणते आणि तुला आतमध्ये जाऊन अद्वैतला भेटण्याची परवानगी मात्र नाही असे तोऱ्यात म्हणते. नैनाच ही विरोधी झाली हे बघून काजल, संगीता, दिनकर आणि कला यात खूप मोठा धक्का बसतो, कारण आपलीच बहीण आपल्याशी अशी वागते हे बघून. संगीता लगेच तिच्यावर रागवते, नाही अगं काय करतेस तू, तुला तर सर्व माहिती आहे तरी सुद्धा तू अशी का वागतेस. आणि हे बघ सरोज मॅडम आता डॉक्टरांना भेटायला गेले आणि त्यांना येण्यासाठी थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत कलाला आज जाऊन दे आणि अद्वैत रावांशी बोलून दे, त्यांची भेट तिला घेऊन दे आणि हो बाजूला चल आणि कला जाग तू आतमध्ये. तेव्हा नैना म्हणते की हे बघ कला, ऑफिस असो किंवा 5 स्टार हॉटेल असो, हॉस्पिटल असो, रेस्टॉरंट असो, काही असो किंवा चांदेकरांचं घर, आणि सतत असं मिडल क्लास सारखं रडरड करणं ते अगोदर बंद कर. आणि तुला जर असं वाटत असेल की सरोज मामी गेल्यामुळे मी तुला अद्वैतला भेटायला आज सोडेल तर आय एम सॉरी, असं मात्र काही होणार नाही. आणि खरं तर सरोज मॅडमला तुझं स्टँडर्ड अगदी करेक्ट कळलं म्हणून त्या तुझ्याशी असं वागतात. तेव्हा संगीताला राग येतो. संगीता म्हणते की नाही अगं वेळ लागले की काय,
कोणतीही बोलायची पद्धत तुझी. तेव्हा नयना लगेच संगीताला म्हणते की मम्मा अगं तू तर कायम तिचीच बाजू घेणार, मग माझ्याशी बोलतेस कशाला? काही झालं तरी तुला कलाचीच बाजू घ्यायची असते आणि तीच तुला बरोबर वाटते. तेव्हा संगीता रागाने म्हणते की अगं काय चूक आणि काय बरोबर हे कधी नयना तुला कळले का? तेव्हा नयना म्हणते की हो ना अगदी बरोबर, मला ना माझ्या प्रेग्नेन्सीची खूप काळजी आहे म्हणूनच मी तुमच्या घरी नाही येत. मला माझे स्टँडर्ड अगदी व्यवस्थित कळतात, परंतु ही कला तर सरोज मामींनी तिला 100 वेळा समजून सांगितले होते, तरी सुद्धा त्या फडतूस दुकानात गेलीच कशाला होती. मिडल क्लासची कुठली आयुष्यातही सुधारणार नाही म्हणून कलाचा अपमान वाटेल तसा करत असते. कला मात्र एकटक तिच्याकडे बघतच असते. तेव्हा संगीता जोरात तिच्यावर ओरडते की नयने. तेव्हा नयनी म्हणते की अगं नयनी काय नयनी म्हणतेस मम्मा? अगं मी बरोबर बोलते, कारण ही जर त्या दुकानात गेली नसती तर आज ही परिस्थिती ओढवलीच नसती. तेव्हा कलाला मात्र नयनाचा राग येतो. कला म्हणते की ताई हे बघ, जर तुला परिस्थितीचा अंदाज नसेल तर तोंडाला येईन तसे मात्र बोलू नकोस. मी मुद्दाम दुकानात गेले नव्हते, मला फोन आला होता म्हणून मी गेले होते. आणि ताई तू जितक्या सहजासहजी दुकानाला फडतूस म्हणू शकते, कारण मी तसे नाही वागू शकत, कारण माझ्या आपल्या दुकानावर आपल्या घरावर गुंड्यावर बाबावर प्रेम आहे. अगं तसंच तुझ्यावर सुद्धा माझं प्रेम आहे. आणि कलाचा तो आवाज अद्वैतच्या कानावर पडतो. अद्वैतला जाग येते. अद्वैत राहुलला विचारतो की राहुल हा आवाज कुणाचा आहे? कला ही नयनाला म्हणत असते की अगं मुळात म्हणजे हॉस्पिटलला आल्यावर आपण हाय क्लासचे मिडल क्लासचे श्रीमंत आहोत गरीब आहोत हे सर्व उरत नाही. अगं उरतो तो फक्त जीवन मरणाचा प्रश्न, त्याबरोबरच्या सर्व गोष्टी गिळून पडतात आणि राहतो तो फक्त संघर्ष स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा. तेव्हा त्या दोघींचा आवाज ऐकून राहुल मात्र हा नयनावरच आतमध्ये चिडतो की ही नयना कुठे ना कुठे मूर्खपणा करतच असते. इतक्या जोरजोरात कशाची भांडते ही त्या कलाशी. आणि आतमध्ये मात्र हा अद्वैत सर्व काही ऐकतो आणि तेवढ्यात अद्वैतला ठसका लागतो. तेव्हा राहुल लगेच आपला मोबाईल काढतो आणि नयनाला मेसेज करून सांगतो की अगं जरा हळूच बोल, नाहीतर सरोज मामींना जर कळले आणि आणखीन गोंधळ होईल. तेव्हा मात्र कला ही बाहेर नयनाला म्हणत असते की नयनाताई प्लीज तू बाजूला हो. अगं मला भेटून दे ना चांदेकरला, म्हणून खूप विनवण्या करत असते. अगं मला त्याला सॉरी म्हणायचे. तर लगेच नयना म्हणते की अगं या सगळ्यात तर तू चॅम्पियनच आहे, अगोदर सर्व करायचं आणि नंतर सॉरीचं नाटक करायचं. पण कला एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव की अद्वैतच्या आयुष्यात जे काही झालं तर ते तुझ्या सॉरी म्हणण्याने पुसलं नाही जाणार. आणि मुळात तुझ्यात आणि अद्वैत काय असं नातं आहे की तू त्याला सॉरी म्हणावं थँक्यू म्हणावं? तुमच्यात तर असं कोणतंही नातं नाही. त्यामुळे झाला तितका तमाशा पुरे झाला, आता घरी जा. तेव्हा कलाला खूप राग येतो. कला म्हणते की नयनाताई आता तुझं तोंड बंद कर, कारण अद्वैत आणि माझ्यामध्ये काय असं कोणतं नातं आहे हे मात्र तू सांगायची आता मला गरज नाही. ते आमचं आम्ही बघून घेऊ आणि उरला प्रश्न तो आमचा म्हणजे मी घातलेल्या तमाशाचा. आणि हे बघ मी कोणताही असा तमाशा घातलेला नाही. काय चालले हे तुमचे सुरू आहे नाटक, त्यामुळे आता मात्र बाद झाले. जे काही घडले ना तेव्हा मी आणि चांदेकर सोबत होतो आणि हे बघ मी त्याची माफी मागून त्याच्याशी बोलून असा काही मोठा फरक नाही पडणार, माहिती आहे मला. पण जर मी आता त्याला भेटले नाही तर माझं मन मला खात राहील आणि मला त्या गोष्टीचं खूप गिल्टी फील वाटेल. त्यामुळे प्लीज माझ्या मनाच्या समाधानासाठी तुम्हाला भेटायला जाऊन दे. आणि तुला आणखीन एक गोष्ट सांगते की ताई हे जे काही घाणेरडे आरोप तू माझ्यावर करते ना ते अगोदर बंद कर. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहोत आपण, तुझ्या ह्या मोठ्या स्टँडर्डला ते शोभणार नाही. तेव्हा नयना लगेच कलावर ओरडते की कला, तर संगीता ही नयनावर ओरडते की नयने शांत हो, ओरडू नकोस. तेव्हा नयना ही संगीताला रागवते की काय ओरडू नकोस म्हणजे काय? अगं हे तर बरोबर आहे की कायम नेहमी तू माझ्यावर रागवणारच आहे. अगं मग तिला सांग, तिला माझ्याशी नीट बोलता येत नाही. खरं तर मी हिची मोठी बहीण आहे हे तिला समजायला हवं. तेव्हा मात्र संगीता म्हणते की अगं पण थोरली बहीण थोरल्या बहिणीसारखं वागत नाही, तेव्हा असं मोठ्याने ओरडणं हे भाग पडतं. अगं उलट तूच कलाला सांगितलं पाहिजे की जा अगं कला तू जावई बापूंना भेटून ये म्हणून. त्यानंतर इकडे अद्वैतच्या कानावर सर्व काही कलाचा आवाज येतो. तो राहुलला म्हणतो की राहुल खरे बाहेर आहे, तिला आतमध्ये पाठवून दे. तेव्हा राहुल मुद्दाम खोटं सांगतो की नाही अरे अद्वैत ती नाही आलेली. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही राहुल ती आलेली आहे, तू तिला आतमध्ये पाठव जा लवकर. तेव्हा संगीता नयनाला म्हणत असते की तू थोरली बहीण आहे ना कलाची, मग घे ना जबाबदारी, सोड ना तिला आतमध्ये जाऊन दे ना अद्वैतरावांना भेटण्यासाठी. तेव्हा नयना तर तोऱ्यात म्हणते की ही जबाबदारी घेण्यापेक्षा मला सरोज मामींनी जी काही जबाबदारी दिलेली आहे ती मी पूर्ण करेन आणि कलाला आत नाही जाऊन देणार, त्यामुळे तुला भेटता येणार नाही, बस इथे रडत. तरी सुद्धा कला म्हणते की अगं ताई बाद झालं, जाऊन दे ना, मला भेटून दे ना ग अद्वैतला, म्हणून खूप विनवण्या करते. परंतु ही कठोर मनाची नयना मात्र काही ऐकायला तयार नसते. आणि हे बघ कला तुला अद्वैतला भेटण्याची परवानगी नाही आणि तसेही अद्वैतला तुला भेटायची इच्छा नाही.
तेव्हा कला म्हणते की काय असं त्याने सांगितले का? आणि तेवढ्यात लगेच आतमधून अद्वैत खरेला आवाज देत असतो की खरे खरे, आणि ते कलाला ऐकू येते. तेव्हा कला नयनला ननद जुमत्ता आतमध्ये निघून जाते. तेव्हा राहुल रागानेच बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो नयनाला म्हणतो की जरा तुझ्या फोनकडे लक्ष दे. मी किती वेळेस तुला समजावत होतो की किती मोठ्याने भांडत होती, आणि ते सर्व अद्वैतने ऐकले होते आणि तो त्याच्या कलाला आवाज देत होतो. तेव्हा कला धावतच आपल्या अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला बघून डोळे भरून पाहते. डोळ्यामध्ये पाणी येते, हात जोडते की चांदेकर थँक्यू. अरे आज जे काही तू केलं ना ते आयुष्यभर मी नाही विसरणार. अद्वैत म्हणतो की काय? तर कला म्हणते की अरे तुला माहिती होतं ना की तुला इतका त्रास होता, मग हे सर्व करण्याची काय गरज होती? चांदेकर थँक्यू. तू आज जे काही केलं ना आयुष्यभर मी ते नाही विसरणार. अद्वैत म्हणतो की काय म्हणाली, परत म्हण. अरे तुला माहिती होतं की तुला अस्थमेचा त्रास आहे, तरी सुद्धा तू असा का वागलास? का स्वतःच्या जीवावर तू इतकं हे संकट ओढवून घेतलं? थोडी काळजी घ्यायची होती. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तू जास्त प्रश्न विचारू नकोस, जरा शांत राहा. तेव्हा कला म्हणते की का तो हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे म्हणून. तेव्हा कला म्हणते की तुला माहिती आहे ना काय म्हणतात ते? अद्वैत म्हणतो की काय? तर लगेच कला म्हणते गिरे तू भी टांग उपर. अरे तो हॉस्पिटलमध्ये आहे या अवस्थेत, अंगात ताकद सुद्धा नाही, आणि काय सांगायचं म्हणे तर मी अद्वैत चांदेकर, आणि सॉरी अरे द ग्रेट अद्वैत चांदेकर. आणि बघणारे हसल्यावर तुझ्या मास्कवर वाप येते आणि तू जोकर दिसतो म्हणून कलाला हसायला येते. तेव्हा अद्वैत म्हणतो की जोक तू कर, परंतु मी हसणार नाही. आणि बाय द वे अगं कला, खरे हा बेड मात्र माझा एकट्याचा आहे. तेव्हा कला म्हणते की अरे मला काही नको, तू फक्त बरा हो, मला तुझा बेड सुद्धा नको. अरे हे हॉस्पिटल आहे, जरा शांत राहा, आणि तू पेशंट आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. तर लगेच कला म्हणते की अरे तसंही तुला राजा महाराजांसारखं गादीवर पडून ऑर्डर सोडायची सवय तर आहे, मग बास की किती त्रास देणार रे तू लोकांना? येथे काही लोकांना त्रास देणार का तू? आणि खरे लगेच म्हणजे कला त्याच्या ह्या जे काही सलाईन लावलेली असते ते हातावर जोरात अशी चापट ओढते. अद्वैत म्हणतो की खरे? तर कला म्हणते खरे नाही, अरे बरे. तेव्हा अद्वैत कलाकडे एकटक बघत असतो आणि जेव्हा ते पान खात एकमेकांशी बोलत असतात तेव्हाचे क्षण अद्वैतला डोळ्यासमोर येतात आणि दोघे एकमेकांकडे बघून रोमांटिक होऊन हसत असतात. तर अद्वैत लगेच हसता म्हणतो की बाद झाला आता रोमांटिकपणा, चल आता माझे पाय चेप, चल मी तुला ऑर्डर देतो. तेव्हा कला म्हणते की हे बघ उगाच जास्त नाटकं करू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाटकं नाही, मी पेशंट आहे, त्यामुळे चल तू माझं ऐकायला हवं, पाय चेप माझे. तेव्हा कला ही लाडात म्हणते की अरे तू बेजबाबदार वागला म्हणून पेशंट झाला. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्याबरोबर राहून माझं पेशन्स वाढला आणि पेशंट तर मी आत्ता झालो. तेव्हा कला म्हणते की अरे कसला हा घाणेरडा जोक, शी बाबा. तेव्हा अद्वैत म्हणतो की छे अगं माझे सगळे जोक तुला मनापासून आवडतात खरे, हे तू मान्य कर. तेव्हा कला म्हणते की गप्प बस आणि अगोदर मला ही गोष्ट सांग, अरे एरवी तर तू तुझ्या तब्येतीची काळजी घेत असतो, डाएट हेल्थ वगैरे सर्व काही करत असतो, मग अशा वेळेला काय होतं, विसर पडतो का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे सर्व आपण नंतर डिस्कस करू, अगोदर पाय चेप आणि माझी सेवा केली तर तुला पुण्य लाभेल. कला म्हणते की हे पग जास्त नाटक करू नको, मी तुझे पाय नाही चेपणार. तेव्हा अद्वैत थोडासा नाराज होतो. तर कला म्हणते की बरं इतकं काही तोंड वाकडं करायची गरज नाही, मी चेपते तुझे पाय. आगाऊ कुठला? तर अद्वैत म्हणतो की अति आगाऊ. तेव्हा कला ही पाय चेपायला सुरुवात करते आणि अद्वैतकडे अगदी खुशून बघत असते. तर संगीता ह्या दोघांचं जे काही चालू आहे, अगदी नवरा बायकोचं हे भांडण अगदी गोड बघत असते, अगदी टवकारूनच तिचं लक्ष असतं आणि त्या दोघांमधील हसरे चेहरे बघून तिला खूप आनंद वाटतो. तेव्हा पाय चिपता कला विचार करते तो तितका हा चांदेकर वाईट नाही, खरंच याच्यामध्ये सुद्धा खूप माणुसकी आहे आणि दोघे अगदी खुश असतात, दोघे सुद्धा एकमेकांसोबत अगदी खुश. तेव्हा कलाच्या चेहऱ्यावर सुद्धा अद्वैतला बघून खूप हसायला येतं. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये डॉक्टर हे अद्वैतला चेक करण्यासाठी येतात. तेव्हा अद्वैत उठायला लागतो. डॉक्टर म्हणतात की अहो उठू नका आणि डॉक्टर हे अद्वैतला सांगतात की काल तुम्ही जे काही न विचार करता काल जसे तुम्ही वागलात ना, आणि तसे जर तुम्ही परत वागलात तर प्रत्येक वेळी तुमच्या मिसेस तुम्हाला मदत करायला येतील, असे होणार नाही. तेव्हा डॉक्टर खूप छान प्रकारे अद्वैतला समजावतात. तर अद्वैत कलाकडे बघत असतो. सरोजला मात्र खूप राग येतो. सरोज लगेच रागाने बाहेर आल्यानंतर कलाला म्हणते की माझ्या मुलाच्या आसपास सुद्धा फिरकायचे नाही. तेव्हा कला म्हणते की हे बघा त्याच्या चांगुलपणाची फेड म्हणून मला जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत येथेच थांबावे लागेल. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैतला आता तुझी काही गरज नाही, चल येथून निघ. म्हणून कलाच्या हाताला धरून
ती कलाला लुटून देते तेव्हा कलाला खूप राग येतो आणि काजल ही कलाला धरते। तेव्हा आता कलासुद्धा सरोजला कसे उत्तर देणार आणि परत ती अद्वैत सरोजला सुद्धा तोंडावर कसे पाडणार आणि कला अद्वैत एकत्र कसे येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।